नवरा आंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो. हाय गुड मॉर्निंग डिअर, मेसेज फ्रॉम बेबी. सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते आणि विचारात पडते, ही बेबी कोण आता? नवरा बाथरूममधून आल्यावर बायको त्याला कुण्या बेबीचा मेसेज आल्याचं सांगते आणि नवरा हसतो आणि मोबाईल घेऊन रिप्लाय करतो, हाय बेबी, हाव आर यू, आणि आपल्या कामाला लागतो. तो रिप्लाय देखील बायको पाहत असते. मग दिवसभर डोक्यात विचार सुरू होतात. कोण असेल ही बेबी? संध्याकाळी पुन्हा नवरा आल्यावर त्याला ती विचारते, ही बेबी कोण आहे हो? आणि मग नवरा केवळ हसतो आणि उत्तर न देता आपल्या कामाला लागतो. असेच 1-2 दिवस जातात. पुन्हा एके सकाळी मेसेज येतो, हाय, आज तरी भेटणार का? खूप आठवण येते. मेसेज फ्रॉम बेबी. हे वाचून मात्र बायकोच्या मनात संशय वाढू लागतो. अधूनमधून अशाच प्रकारचे मेसेज यायचे आणि मग अशा मेसेजला नवराही रिप्लाय द्यायचा आणि हे सगळे पाहून बायकोचा संशय वाढायचा. एके दिवशी नवऱ्याच्या खिशात सिनेमाची 2 पाकिट तिला सापडतात. त्याचे रूपांतर शेवटी तिच्या प्रचंड रागामध्ये होत असतं. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होते आणि तिच्या मनात अडी बसलेली, त्यात भांडण पेटलेले, त्या भरात बायको त्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यावर त्याच्यासाठी एक चिठ्ठी ठेवते. मी घर सोडून माहेरी जात आहे आणि ती कायमची. नवरा घरी आल्यावर चिठ्ठी वाचून सुन्न होतो. 15 दिवस जातात आणि एके दिवशी बायको आपल्या गावातच असलेल्या ज्या माहेरी राहत असते त्या घराची बेल वाजते. बायकोचं दार उघडते. दारात 10 वर्षाची एक अतिशय गोड मुलगी उभी असते आणि ती विचारते, अमुकच्या मिसेस तुम्हीच ना? बायको हो म्हटल्यावर ती मुलगी तिच्या हातातले एक पत्र बायकोला देते. बायको पत्र वाचू लागते. प्रिय सखी, ज्या बेबीवरून इतके वादळ उठले आणि तू घर सोडून गेलीस, तीच ही बेबी आहे, जिने आता तुला हे पत्र दिलं आहे. अनाथ आश्रमातील ही गोड मुलगी, हिच्यासोबत मी बोलायचो, सिनेमाला जायचो. जेव्हा तू पहिल्यांदा विचारलेस की ही बेबी कोण आहे, तेव्हा मी मुद्दाम सांगितले नाही. म्हटलं पाहूया, जरा गंमत करूया. मात्र तुझ्या बेबी संशय वाढतच गेला आणि तिथेच विश्वासाला तडा गेला. तरीही शेवटी मी थेट बेबीशी तुझी भेट घडवणार होतो, पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस आणि रागाच्या भरात निघून गेलीस. आणि हो, अजून एक, ही जी बेबी तुझ्यासमोर उभी आहे ना, ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी आहे. थांब, दचकू नकोस, शांतपणे पुढचे वाच. आपलं लग्न व्हायच्या 2 वर्ष आधीची घटना. तू कॉलेजात लास्ट इयरला होतीस. तिथल्या एका प्राध्यापकाने नोट्स देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तुला कॉफीतून गुंगीचं औषध दिलेलं आणि नंतर नको ते कृत्य केलेलं. तुझी चूक नसतानाही निसर्गाने मात्र काम केलं. नंतर प्रयत्न करूनही अबॉर्शन घडलं नाही. इव्रतीचा बोभाटा नको म्हणून घरच्यांनी तुला 6 महिने घरातच झाकलेलं. तुझे वडीलच डॉक्टर असल्याने फारसा बोभाटा न होता नको ते बाळ जन्मलं. पुढे तुझ्या वैवाहिक जीवनात अडसर ठरणारे हे बाळ तुझ्या वडिलांनी गावातल्या अनाथ आश्रमात सोडून दिलेलं. तेच बाळ म्हणजे ही बेबी. वाटल्यास तिच्या डाव्या खांद्यावरचा तीळ पाहून खात्री करून घे, जो तो तिला पहिल्यांदा रडताना पाहिला असेल, किंवा थेट वडिलांकडून खात्री करून घे. आणि मग बायको पटकन त्या मुलीजवळ जाऊन खांद्यावरील तीळ पाहते.
तीळ दिसताच ती मनातून कोसळते. डोळे भरून आलेले असतात, पण पत्र अजून बाकी असतं. ती पुढे वाचायला सुरुवात करते. आता हे सगळं मला कसं माहीत? तर तुझ्या पापभिरू वडिलांनीच न राहून आपल्या लग्नाच्या 1 महिना आधी मला भेटून हे सांगितलं. व वाटल्यास अजूनही तुम्ही लग्न मोडू शकता सुचवलं. तरीही मी तुला स्वीकारलं, कारण झाल्या प्रकारात तुझी चूक काहीच नव्हती आणि आपले लग्न झाले. पण मीच अधूनमधून त्या बेबीला जाऊन भेटायचो. तिच्या सहवासात छान वाटायचे. लळा लावला होता पोरीनं बास. माझे सांगून संपले. सगळं आता विचार कर, आणि जर पुन्हा आपण एकत्र यायचा निर्णय झाला तरच गॅलरीत ये. सदैव तुझाच. बायको ताडकन धावत धावत गॅलरीत जाते. खाली रस्त्यावर नवरा उभा असतो, शांतपणे हसतमुख, आणि इकडे तिच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर असतो. कारण कोणतेही असो, दोघांमध्ये संशयाला कधीच थारा देऊ नका. शांतपणे समोरासमोर बसून निरसन करून घेताना मनात मोकळेपणा ठेवा. कारण जगात संशय हा एकमेव असा रोग आहे ज्यावर अद्याप औषध निघालेले नाही. आणि त्यावर औषध म्हणजे एकच उपाय आहे, तो म्हणजे नात्यात वाद नको, संवाद हवा.